नमस्कार मित्रांनो, मी शरद छलार परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, पावसाळा सुरू होतोय। दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण वृक्ष लागवड करणार आहोत। आपण आलो आहोत एका नर्सरीमध्ये। आपल्याला सरळ उंच व घनदाट सावली देणारी जंगली झाडे निवडायची आहेत। पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी जंगल गरजेचे आहे। अलीकडच्या काळात जंगल निर्मिती शक्य नसली तरी मोठ्या प्रमाणात माळरान, पडीक जमीन, रस्त्याच्या कडेला जंगली वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करणे शक्य आहे। चला तर मित्रांनो, माझा सहकारी श्री शिंगळे यांच्याकडून या जंगली झाडाविषयी माहिती जाणून घेऊ। नमस्कार। हे शिसमचं झाड आहे। तुम्ही शक्यतो रस्त्याला हायवेच्या कडेला वगैरे ही झाडं बघत असाल। हे खूप डेरेदार होतं आणि पूर्ण 12 महिने हे हिरवगार असतं। याचा बुंदा खूप जास्त जाड होत नाही, पण खूप छान सावली याची पडते रस्त्यावरती आणि याची पानगळती बिलकुल नाही होत। या झाडाचं नाव स्पेतोडिया असं असून याला आफ्रिकन ट्युलिप ट्री असंही म्हणतात आणि याची हाईट साधारण 7 ते 25 फूट हाईटपर्यंत हे बघा तुम्हाला समोर दिसतंय। याला आफ्रिकन ट्युलिप ट्री या नावाने पण ओळखलं जातं। त्याला खूप सुंदर फुलं लागतात गुलाबी रंगाची। हे करंजचं झाड आहे। हे शक्यतो उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये म्हणजे आशिया आणि पॅसिफिक बेटांमध्ये आढळतं। हे डेरेदार होतं, याची सावली खूप घनदाट पडते आणि याचं तेल पण खूप औषधी असतं। टॅबेबिया ही बोगोनोसिया या कुटुंबातील फुलांची एक प्रजाती आहे आणि याला खूप छान सुंदर फुलं लागतात, पिवळ्या रंगाची, गुलाबी रंगाची। याची हाईट जास्त साधारण वाढत नाही, साधारण 15 फुटापर्यंत असते, पण फुलं खूप छान आहे, असं डेरेदार होतं हे। या झाडाचं नाव मोगनी असं आहे। या झाडाची उंची ही सिल्वर ओक टाईप असं हे उंच झाड जातं आणि याचे लाकडं खूप चांगल्या दर्जाचे असतात। हे अर्जुनचं झाड आहे। वाघभट्ट ऋषींनी आयुर्वेदामध्ये याच्याविषयीची माहिती दिलेली आहे। याचा उपयोग आपण जखम बरी करणे, रक्तस्राव, अल्सर याच्यावरती होतो। शिवाय वाघभट्ट ऋषींनी आणि याच्याविषयी अजून अधिक अशी माहिती दिली की हृदयरोगावरती याचा एकदाची गाडी लोड करून पाठवली पुढे। आपणही काही सहकार्यांना घेऊन वृक्ष लागवडीच्या ठिकाणी पोहोचू। पावसाचं प्रमाण तर खूपच वाढत चाललंय। पाऊस कमी झाला तरच वृक्ष लागवड शक्य आहे। पुढे बऱ्यापैकी पाऊस कमी झाला आहे। रिमझिम पावसात आणि अशा वातावरणात झाडं लावणे ही आनंदाचीच गोष्ट आहे। फायनली आपण झाडे लावण्याच्या ठिकाणी पोहोचलो। आता आपण झाडे कशी लावायची आणि त्याला कुठलं खत वापरायचं ते बघू। झाड लावण्याकरिता कमीत कमी 1 फूट खोल आणि 1 फूट रुंदी असा खड्डा। हे वर्मी कंपोस्ट आहे। हे शेणखत, गांडूळ खत, नारळाचे जे आपण कोकोपीट होतं ते कोकोपीट आणि गव्हाचं भूस, तांदळाचं भूस याच्यापासून एक झाडाचं पोषक असतं।
मित्रांनो, तुम्हाला एक आनंदाची गोष्ट दाखवणार आहे. हे बघा, हे आपण मागच्या वर्षी लावलेलं होतं. हे झाड बघण्यात जो आनंद आहे तो खराखुरा आनंद शब्दात सांगणे कठीणच. ह्या झाडाप्रमाणेच मागच्या वर्षी लावलेले इतर झाडे बघू. वृक्ष लागवड जेवढी महत्त्वाची आहे तेवढेच वृक्ष संवर्धनही महत्त्वाचे आहे. दुष्काळावर मात करून भारत सुजलाम सुफलाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे.